पवार साहेब आहे तर तसंच आम्ही मरणार, दुसरीकडे जाणार नाही मरुस्तोर. पवार साहेब आहे तर म्हणून जनता आहे. जर ती गेला सगळं पोतं फाडलेलं होईल कुत्र्यानं. लीड गेलंय म्हणले भगीरथ बालक्यावर, पण असं काय भगीरथ जागे आलाय म्हणून त्याच्यामुळे झाले असं म्हणता येत नाही. लोकांनीच हातात घेतलं होतं इलेक्शन. असं काय कुठल्या पुढाऱ्याचा इथे इफेक्ट पडला आणि त्यानं सांगितलं मग मतदान केलं असं नाही. मराठा आरक्षण खरं तर ज्या पद्धतीने सरकारनं हाताळून एवढा मोठा समुदाय आपल्यापासून दूर जाऊ नये याची काळजी ज्या पद्धतीने घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीनं सरकारनं याबाबत पावले उचललेली दिसून आलेली नाहीत. एखाद्यावर डॅमेज करायचं झालं त्याच्यावर आरोप करायचे, त्याला पक्षात घ्यायचं आणि शुद्ध करायचं, हे लोकांना अजिबातच पटलं नाही. अपयश परिचारक मालकांचं नाही, समाधानदादांचं नाही किंवा अभिताबांचं नाही. ही देश लेवलची निवडणूक होती. आमच्या गावात आदरणीय समाधानदादांनी 10 ते 11 कोटी रुपये निधी दिला आहे आणि आम्ही जनतेत ज्यावेळेस प्रचार करायला फिरत होतो त्यावेळी जनता सरळ सरळ आम्हाला सांगत होती की बाबा आता ही वरच्या लेवलची हे आम्ही विचार करणार आहे, पण आमदारकीच्या वेळेस आम्ही 100% आदरणीय दादांच्याच मागं आम्ही त्यांनाच मदत करणार आहे, कारण की त्यांनी जेवढा निधी दिला आहे आतापर्यंत 35 ते 40 वर्षात एवढा निधी कोणीसुद्धा दिलेला नाही. याच्या अगोदर जे खासदार निवडून आले त्यांनी कधी 5 वर्षामध्ये जनतेत कधी संपर्कच ठेवला नाही. आज रोड केले म्हणून काय लोकांचं पोट भरणार नाही. मंगळवेढा उपसा सिंचन योजना कधीपासून प्रलंबित होती, ती कुणी मार्गी लावली असं पण नाही. नुसती त्याला मंजुरी मिळाली की बाबा मंजुरी का आणायची कागदावर दाखवायचं, त्याचं निविदा निघून त्याचं टेंडर आता झालं, आचारसंहिता संपल्या, आता टेंडर निघून काम चालू होईल. ती आता आपली MIDC पंढरपूरची MIDCचं काम अंतिम 99% झालं आहे ती काम, आणि ते आता थोड्याच दिवसात काय मंजूर होईल आणि युवकांना रोजगार मिळणं ही पहिलं हे आधी जे होते त्यांना का जमलं नाही, म्हणजे आदरणीय समाधानदादांनाच कसं जमलं. आतापर्यंत नुसतं मोदी सरकार होतं, म्हणजे पूर्ण देशच मोदीचा करून टाकला होता यांनी. ते आता काय झालंय 250च्या आत आल्यावर NDA म्हणावं लागले. आता पुढच्या किंमत देत नव्हती कुठल्या घटक पक्षाला, ती आता घटक पक्षाला आता जवळ असं वडून घ्यायला लागली. ही जवळ बस माझ्याजवळ म्हणते. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा अनुषंग हा उद्याच्या भविष्यातील निवडणुकात सुद्धा नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुकीमध्ये, अगदी सोलापूरच्या निवडणुकीमध्ये लोकसभेत आले म्हणजे उद्याच्या काळात विधानसभेलाही तीच असेल असं नाही, तर विधानसभेला सुद्धा स्थानिक मुद्दे पुन्हा भविष्यात असणार आहेत. त्यामुळं विधानसभेचे जे कोणी उमेदवार असतील त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपणाला आता जनतेमध्ये गेलं पाहिजे. लोकांचा जसा नेत्याचा आधार हवा आहे, पक्षाचा आधार हवा आहे, तसा जनतेचाही आधार हवा आहे आणि जनतेमध्ये गेले पाहिजे. जनतेचे प्रश्न काय आहेत ह्या प्रश्नाची सत्ताधारी म्हणून काय विद्यमान आमदार असतील त्यांनी सोडवणूक केली पाहिजे आणि विरोधक म्हणून त्या आमदारांना त्या ठिकाणच्या आमदारांना प्रश्न सांगण्याचं काम ज्यांनी कोणी असेल त्यांनी केलं पाहिजे, तरच हे उद्याच्या काळात तिथं टिकू शकतात. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आणि एकूण महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरामध्ये जो काही निकाल आहे तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल म्हणत आपण महाराष्ट्र माझावर वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन तिथल्या लोकांचे नेमके मुद्दे काय, जनता काय म्हणते या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न केला होता. आणि त्या कार्यक्रमाची सुरुवातच आपण पंढरपूर तालुक्यामध्ये अतिशय महत्त्वाच्या चळवळीचं गाव असलेल्या, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या गादेगावातून केली होती. आणि आज पुन्हा एकदा आपण या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या निकालामध्ये कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरले, लोकांनी काय पद्धतीचा विचार करून मतदान केलं, स्थानिक मुद्द्यावर मतदान झालं का वरच्या मुद्द्यांवर मतदान झालं, या निवडणुकीचा विधानसभांवर काय परिणाम होणार आहे, अशा बऱ्याच अंगानं चर्चा खरं तर पुन्हा एकदा करतो आहे. त्यासाठी पुन्हा एकदा आपण हे गाव निवडले. सकाळची वेळा बरीच मंडळी इथं कट्ट्यावर आपल्याला भेटले. यासोबतच गावातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन तिथल्या लोकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घ्यायचा प्रयत्न आपण करणार आहोत. खरं तर या लोकसभेचा निकाल हा सोलापूरचा प्रणिती शिंदे यांच्या बाजूनं लागला आहे. मोठं मताधिक्य घेऊन प्रणिती शिंदे इथून खासदार झालेत. या गावातून देखील प्रणिती शिंदे यांना चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळाले. तर हे सगळं मिळण्याच्या पाठीमागं काय लोकांनी विचार केला, कुठले मुद्दे महत्त्वाचे ठरले हे जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. काय लोकसभेला प्रणिती शिंदेंना मताधिक्य गावातून मिळाले चांगल्या पद्धतीनं, काय मुद्दे विचारात होते, लोक काय चर्चा करत होते, कुठल्या मुद्द्यांवर लोकांनी मतदान केलं? लोकांनी वरच्या मुद्द्यावर मतदान केलं. मराठा आरक्षण, महागाई, मोदी परत निवडून आला तर ती हे देशाचं असं होईल तसं होईल, एक हाती सत्ता म्हणजे एक हाती सगळं चालेल, त्याच्यावर थोडं हुकुमशाही येईल असं थोडं म्हणजे ही चर्चा अशी होत गेली. गावात सगळीकडेच होत गेली. 2014 प्रमाणे मोदी लाटेप्रमाणेच पुन्हा झालं सगळं. खरं तर गावात इथं मराठा आरक्षणासंदर्भात साखळी उपोषण झालं होतं, मी त्यावेळेला देखील आलो होतो. मराठा आरक्षणाचा दुधाचा किती मोठा इम्पॅक्ट पडला असं वाटतं? दुधाचा दुधाला दर पाहिजेलच, दुधाचा बी झाला आणि मराठा आरक्षणाचा बी सगळीकडेच झाला. स्थानिक राजकारण किती महत्त्वाचं ठरलं ह्यामध्ये, का लोकांनी स्थानिकांना विचारलंच नाही यावेळेला? लोकांनी विचारलंच नाही. लाट होती, लोकांनी आधीच ठरवून टाकलं होतं, लोकांनी कोणाचं ऐकलंच नाही नेत्याचं. नेतेच ऐकलं.
खरं तर गणेशराव, भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी म्हणून देखील हा प्रश्न आहे. तुम्हाला आठवत असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या आपण 6 महिन्यापूर्वी विषय सुरू केला, तेव्हा पण तुम्ही ह्याच कट्ट्यावर बसला होता आणि बरीच मंडळी आहेत इथं, तुमच्या पलीकडच्या पार्टीचे देखील बरीच लोक आहेत, त्यांची देखील आपण इथंच बसून बोललो होतो. काय मुद्दे महत्त्वाचे ठरले? गावात तुम्ही तुमच्या पार्टीच्या बाजूने प्रचार केला असणार आहे, लोकांना मतं आम्हाला द्या असं म्हणायसाठी प्रयत्न केला, काय दिसलं, काय प्रतिक्रिया होत्या लोकांच्या, अंडरकरंट काय होता? खरं तर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बघायचं गेलं तर सगळ्यात मोठा फटका जो भाजपला बसला तो सगळ्यात मोठा अप्रचार भाजपच्या बाबतीत असा झाला की संविधानाच्या बाबतीत असेल, महागाईच्या बाबतीत असेल. खरं तर भाजपनं ज्या काही गोष्टी चांगल्या केल्या ते म्हणण्यात भाजप कुठं तर कमी पडलं आणि महाराष्ट्रात जो फॅक्टर मनोज जरांगे पाटलांच्या माध्यमातून जे मराठा सगळ्यात मोठं आंदोलन उभारलं गेलं मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून, ते हाताळण्यात सरकारला थोडंसं अपयश आल्याचं यातून दिसून येत आहे. मराठा आरक्षण खरं तर ज्या पद्धतीने सरकारनं हाताळून एवढा मोठा समुदाय आपल्यापासून दूर जाऊ नये याची काळजी ज्या पद्धतीनं घ्यायला पाहिजे होती त्या पद्धतीनं सरकारनं याबाबत पावले उचललेली दिसून आलेली नाहीत. महागाईचं बघायचं गेलं तर महागाईच्या बाबतीत मला वाटत नाही त्या गोष्टी झाल्या. महाराष्ट्रात थोडंसं 2014 नंतर ते 24पर्यंत सलग 10 वर्ष सरकार असल्यामुळे थोडेसे विरोधात प्रत्येक पक्षाच्या 10 वर्षानंतर एक थोडीशी लाट विरोधात राहतील, परंतु या ठिकाणी तसे एकंदरीत बघून चालणार नाही. देशात आज भाजप एकमेव असा पक्ष आहे 240 सीटा घेऊन आज सगळ्यात मोठा पक्ष ठरलेल्याच आपण बघतोय. आता 9 तारखेला काल शिष्टमंडळ भेटून येऊन पंतप्रधान मोदींना त्यांनी संसदीय नेता निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतील. आपण जे बघतोय देशात जे आपल्याला जे शिकवलं गेलं नागरिकशास्त्रात, जो सगळ्यात मोठा पक्ष ठरेल त्याला राष्ट्रपती ह्याचा सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतात त्याप्रमाणे दिलेलं आहे. खरं तर ही निवडणूक एका विकासाच्या मुद्द्यावर न होता विकासाचा मुद्दा कुठं तर बाजूला राहून जे एक पक्ष फोडाफोडीचं महाराष्ट्रात जे हे राबवलं गेलं त्याला थोडंसं पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील यांना या ठिकाणी थोडीशी आपण सहानुभूती त्यातलीच खरं तर तोच मुद्दा आहे. ऐन टायमाला अजित पवारांना घेणं, एक तर पूर्वी उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर एक राग मनात होता लोकांच्या आणि तो थांबतोय ना तोपर्यंत अजित पवारांना घेणं, राज ठाकरे काय साध्य केलं तुम्ही भाजपच्या लोकांनी या लोकांना सोबत? खरं तर या गोष्टी वरिष्ठ नेतृत्वांनी काय कशासाठी केल्या याचं उत्तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते देऊ शकत नाही. या गोष्टीचा खरं तर खालील जे काय तळागाळात आमच्यासारखे कार्यकर्ते काम करतात यांचा या गोष्टीला पूर्णतः विरोध असतानाही फक्त लोकसभेची जुळवाजुळव करायची नसेल तर राज्यातील सत्ता टिकवायची असेल या दृष्टीने जर त्यांना जे घेतलं, जे भुजबळ साहेब असतील, अजितदादा असतील, अशोक चव्हाण असतील या लोकांवर आरोप होते. खरं तर त्याच लोकांना पक्षात घेऊन त्यांना संधी दिल्या गेल्यामुळे कुठं तर लोकांत एक नाराजीची लाट निर्माण झाली. त्याचाही थोडासा परिणाम भाजपला या ठिकाणी महाराष्ट्रात दिसून आलेला राजकारणाला इथं तुम्ही तालुक्यामध्ये परिचारकांचं काम करणारी मंडळी आहे, अवताडेंचा गट इथं आहे, भालकेंचा गट आहे, काळेंचा गट ह्या गावामध्ये. हे काळे, भालके, अवताडे, परिचारक या सगळ्या गोष्टींचा किती परिणाम या निवडणुकीमध्ये होता का लोकांनी ह्यांचा विचार न करता वरच्या मुद्द्यांवर मतदान केलं? खरं तर बाहेरचं बघण्यापेक्षा गादेगाव एक चळवळीचं एक केंद्रबिंदू असलेलं गाव आहे. या ठिकाणी कुठल्याही एका नेतृत्वावर गटाचा न बघता लोकसभेला ही निवडणूक लोकांनी पूर्णतः हातात घेतली होती. लोकांनी मत बनवलेलं होतं. मला वाटत नाही या गोष्टीचा बाबा स्थानिक राजकारणाचा या ठिकाणी इफेक्ट ठरलेला असेल. लोकांनी ज्या गोष्टी बाबा ईडी असेल, सर्वसामान्य ती या गोष्टी बोलल्या जायच्या. आज ह्याच्या मागे ईडी लावली, त्याच्या मागं ईडी लावली, फोडाफोडीचं राजकारण या गोष्टीचा थोडासा परिणाम जाणवून आलेला दिसून यामुळे याचा हा बदल झालेला दिसत आहे. नमस्कार. काय लोकसभेचा निकाल बघितला आपण सगळ्यांनी, काय गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या असं वाटतं? वरच्या पातळीचं राजकारण ठरलं महत्त्वाचं. काय गाव इथल्या विकासाच्या मुद्द्यावर झालं नाही इलेक्शन. काय वरच्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या? काय आता ही तुम्ही ईडीच्या कारवाया भाजपानं आक्षापोटी केल्या. काल परवा अजित पवारला बाबा तुम्ही दोषी आहे, असं आहे तसं आहे म्हणणार, तुमच्यावर कारवाई करतो काय, तर ती काय केली नाही, त्यांच्याकडे गेली की शुद्ध झाली ती लोकांना रुचलं गेलं नाही गाव पातळीवर इकडं खाली. त्याचं म्हणजे निगेटिव्ह सगळं झालं इकडं, त्यांच्या विरोधात गेलं इथं आणि लोकांनी स्वयंस्फूर्तीनं मतदान केलं. पक्ष फोडलेल्या लोकांना भावलं नाही. म्हणजे उद्धव ठाकरेची शिवसेना असू द्या किंवा पवारसाहेबाची राष्ट्रवादी असू द्या,
तरी तळागाळापर्यंत लोकांनी हातात इलेक्शन घेतले. ते काय स्थानिक पुढाऱ्यांच्या सांगण्यावर कोणी मतदान केलेलं नाही. आमच्या गावातसुद्धा जे लीड झालं आहे ते लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिल्या. कोणी म्हणायचं काही गरज नाही बाबा ह्याच्यामुळे गेलं आणि त्याच्यामुळे गेलं. लोकांनी ठरवलं होतं वेळेस भाजपला थोडंसं दूर ठेवायचं ह्या बाकीच्या ह्या कल्पत्र्यामुळं. खरं तर इथं तुम्ही बघितलं गणेश राऊत जिल्ह्यामध्ये परिचारक अमित पाटील, कल्याणराव काळे, समाधान अवतडे एका बाजूला आणि भगीरथ भालके एका बाजूला अशा पद्धतीचा सामना होता. तिथं भगीरथ भालकेने कुठे तर बाजी मारली असं वाटत नाही. आता ते त्यांचा पाठिंबा होता म्हणल्यावर त्यांचं तर नाव घ्यावंच लागेल की. आता ते त्यांचं प्रणितीला पाठिंबा होता म्हणल्यावर ते काय आता त्यांचे नेते आता हे तर त्यांच्यावर जाणार घेतलं. लीड गेलं आहे म्हणल्यावर भगीरथ बालक्यावर. पण असं काय भगीरथ गेला आहे म्हणून त्याच्यामुळं झाले असं म्हणता येत नाही. लोकांनीच हातात घेतलं होतं इलेक्शन. असं काय कुठल्या पुढाऱ्याचा इथे इफेक्ट पडला आणि त्यानं सांगितलं आणि मग मतदान केलं असं नाही. त्यांच्यामुळं फायदा तर निश्चितच झाला आहे, नाकारता येणार नाही. भर पडली त्याच्यामध्ये. पण असं काय त्यांच्या लोकांनी स्वतःहून ठरवलं होतं. नमस्कार. नमस्कार. काय सांगता येईल, कसं विश्लेषण करायचं? 2200 मतांचं लीड गावामध्ये प्रणिती शिंदेंना आहे. काय मुद्दे जाहीर क्लिअर ठरले? कुठल्या मुद्द्यांनी मतदान झालं असं? पक्ष फोडाफोडी लोकांना रुचलीच नाही. आणि भाजप स्वतः आरोप करायचं प्रत्येक वेळेस ह्यानं घोटाळा केला, ह्याच्यावर एवढा 100 कोटी 200 कोटी 400 आणि 1000 कोटीशिवाय बोलतच नव्हते. एखाद्यावर डॅमेज करायचं झालं त्याच्यावर आरोप करायचे, त्याला पक्षात घ्यायचं आणि शुद्ध करायचं हे लोकांना अजिबातच पटलं नाही. आणि काय नसताना काय लोकांना तुरुंगात डांबून ठेवलं. उदाहरणार्थ देशमुख अनिल देशमुख असू द्या, संजय राऊत असू द्या, ह्यांच्यावर फक्त आरोप केले, ह्यांना सिद्ध काहीच झालं नाही. ह्यांना डांबून ठेवलं अक्षरशः तुरुंगात. आणि हे असंच आता केजरीवालवर सुद्धा ह्यांनी भाजपवाल्यांनी केलं. ही जी एकाधिकारशाही चालू आहे देशात ही लोकांना पटत नव्हती. आणि त्याचा एक लोक वाट बघत होती. आपण ह्या मताच्या रूपातनं त्यांनी लोकांनी ती दाखवून दिलंय की बाबा तुम्ही व्यवस्थित वागा. आणि ह्याचा मुद्दा तर आहेच, महागाईचा सुद्धा मुद्दा आहे. यात महागाई सुद्धा आहे, GSTचा आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टी घेताना GST द्यावा लागते. खतं असू द्या, बियाणं असू द्या, ह्या गोष्टीत प्रचंड महागाई वाढलेली आहे कुठल्याही गोष्टी. त्यामुळं ह्या प्रत्येक गोष्टीचा इफेक्ट ह्या मतदानात झालेला आहे. ह्यात स्थानिक राजकारणाचा कुठलाही परिणाम नाही हे प्रत्येकाने सांगितलेलं आहे. स्थानिक कोणताही नाही. आता कुठं जरी गेला तर लोकांनी ठरवलं होतं ह्यावेळेस मत ह्यावेळेस भाजपच्या स्थानिक पातळीवरच्या लोकांनी इतका दबाव आणला होता लोकांवर की बाबा तुम्ही नाही करावं लागतं, आमच्याकडे बघून करा, असं करा. पण लोकांनी जुमानलं नाही त्यांना. कारण त्यांच्या डोक्यात एकच बसलं होतं की ही एकाधिकारशाही हुकुमशाहीकडे जी वाटचाल चालू आहे भाजपची ही थांबवण्याची गरजेचं होतं. आणि म्हणून लोकांनी ठरवून सर्वांनी मनोमन ठरवून ही कार्यक्रम केलेला आहे. अगदी खरं तर लोकांच्या मनात ह्या गोष्टी होत्या. नमस्ते. नमस्ते. काय वाटतंय? गादिगावकरांनी 2200 मतांचं लीड प्रणितीताईंना काँग्रेसला दिलं. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भरभरून मतदान गावामध्ये झाले. काय पद्धतीचे मुद्दे महत्त्वाचे ठरले असं वाटतंय? कुठल्या मुद्द्यांवर मतदान झालं असं? शेतकरी वैतागून गेलाय मुळात. महागाई, GST 18%, जरा लाऊड बोलाय. GST 18% आणि खतांच्या किमती वाढवल्या, औषधांच्या किमती वाढवल्या, असे बरेचसेच मुद्दे. आणि मूळ आरक्षण दिलं नाही या विषयावर ही निवडणूक झाली. अतिशय उत्साहाने शेतकऱ्यांनी ह्या महागाईच्या विरोधात मतदान केलेलं आहे. BJPच्या विरोधात शेतकऱ्यांनी मतदान केलं. काय वाटतंय? शेतकरी हा मुद्दा महत्त्वाचा ठरला असं त्यांना वाटतंय. शेतकऱ्यांनी महागाईच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि त्याचा परिणाम फटका बसला असं वाटतंय. या शेतकऱ्याच्या मुद्द्यासोबत अजून कुठले मुद्दे वाटतात? एक तरुण म्हणून काय वाटतं की काय अंगाने विचार तरुण मुलांनी देखील यंदा या निवडणुकामध्ये केला, जिथं कायम स्वरूपामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मागं तरुण वर्ग आहे असं बोललं जायचं. परंतु आज सोशल मीडिया बघितला, मी ग्राउंड रिपोर्टमध्ये फिरत होतो त्यावेळेला बराच तरुणांमध्येच उद्रेक जास्त होता. तर काय मुद्दे महत्त्वाचे ठरले असं वाटतं? सध्याच्याला मुद्दा माझ्या अंदाजाने मराठा आरक्षण. आता आमच्या गावातून 2200चं लीड आहे. 800 मतदान हे BJPला आहे. आम्ही आत्मचिंतन करतोय 800 मतदान गेलं कसं काय. कारण आमच्या दृष्टिकोनातून 200-300 मतदान पडायला पाहिजे होतं. पण जे काय पैशाचं आमिष दाखवून हे जे 500 मतदान गेलं त्याच्यामुळे ते 800पर्यंत गेलं. आणि राहिला मुद्दा जे तरुण आता सध्याला ह्यांनी रोजगार निर्मिती करतो. जर हिंजवडीसारख्या शहरातून आता जर कंपन्या बाहेर जात असतील, जे पवारसाहेबांनी हिंजवडी स्थापन केली, बाहेरून कंपन्या आत आणल्या, ह्यांनी गुजरातला कंपन्या नेल्या. महाराष्ट्रात जिथं पाया खांदला होता ती कंपनी 15 दिवस पाया खांदते ना दुसऱ्या महिन्यात गुजरातला जाते, अहमदाबादला जाते. तर हे जे राजकारण चाललंय गुजरातला नेता महाराष्ट्रात तरुण तसाच मागासवर्गीय राहत चाललाय. आज इंजिनिअरिंग केलेले प्रत्येक गावात बघा तुम्ही 5-50 पोरं बसून येते. आज डॉक्टर केला ॲडमिशन घ्यायचं म्हणजे 50 लाख 25 लाख घेतल्याशिवाय नाही
शेतकऱ्याची सध्या परिस्थिती राहिली नाही. बरोबर. त्यामुळं पहिला मुद्दा हा आहे की शिक्षणात तुम्ही सवलत देत नाही, आरक्षणात नाही. आणि मराठा आरक्षण जास्त फॅक्टर इथं राबवला गेला. कोणी काही जरी म्हणलं ह्याच्यामुळं त्याच्यामुळं काय नाही, 70% हा फॅक्टर ह्याच्यामुळे लागला. शेतकरी वर्ग नाराज. पूर्ण महाराष्ट्रामध्येच मला वाटतं मराठा हा आरक्षण मराठा impact आरक्षण मोठा झाला आता मोहोळमध्ये बघायला गेलं तर राजन मालकांच्या मागे जाणारी जनता पण तिथं सुद्धा राजन मालक बीजेपीकडे असताना 63,000 लीड आहे. बरोबर. बीजेपीनं ह्याच्यावर आत्मचिंतन करायला पाहिजे. आपल्याला हिशोबात धरत नाही, मराठा समाजाला ती हिशोबात धरत नव्हती. म्हणजे त्यांना काय वाटायचं, राजकारण इलेक्शन आलं म्हणलं की समाज दुभागतोय आणि दोन्हीकडे निम्मा होतोय, ह्यांचा काही आपल्याला फरक पडत नाही. पण समाजानं, तरुण पिढीनं विशेषतः, आणि आता तरुण पिढीनं हातात घेतल्यामुळं मागची जी पिढी होती त्यांनी आता शांत राहायला ठरवलं. आणि इथून पुढेही जर ह्यांनी आम्हाला अजून नाही घेतलं तर विधानसभेला ह्यांची जागा दाखवून देण्याचं काम आम्ही नक्की प्रामाणिकपणे करू. अजून सुद्धा पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर नाही योग्य निर्णय झाला तर ती जड निवडणूक भारतीय जनता पार्टीला सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे असं वाटतंय. खरं तर पुन्हा शेजारी एक दुसरा तरुण मित्रच आहे. मोठ्या प्रमाणामधलं लीड इथल्या भागातून झालं आहे. इव्हन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरं तर बऱ्याच लोकांनी सांगितलं की मुद्दे महत्त्वाचे ठरले, दुधाचा मुद्दा महत्त्वाचा ठरला, आरक्षण महत्त्वाचं ठरलं. अजून काय वाटते, काय मुद्द्यांचा विचार करून लोकांनी मतदान केलं आणि काय व्हायला पाहिजे होतं असं वाटते? मुळात हे जे देशाचं इलेक्शन झालं त्याच्यात कुठल्या नेत्याचा काही संबंध नाही की बाबा माझ्यामुळे लीड झालं, तालुक्यात माझ्यामुळे एवढं लीड गेलं, की मग त्यांनी डोक्यातून काढून टाकावं. हे इलेक्शन झालं हे आरक्षणामुळं, देशातलं थोडं जे काय कांदा निर्यात झाली, बंदी उठवली, ती ह्या असल्या मुद्द्यांमुळं थोडं जनतेनं रोष दाखवला. सत्तेत जे असते त्यावेळी तर थोडा रोष असतो. त्यामुळं जे आता काय लोक काय म्हणते स्थानिक असो किंवा इथले असो की आमचं मूल लीड गेलं असं स्थानिकांचा इम्पॅक्ट मला तर सगळेजण सांगतात. काँग्रेसचे आमचे देखील मित्र म्हणतात की स्थानिकांचा इम्पॅक्ट तिथं नाही पडला. नाही बरोबर. तो मुद्दा सोडू आपण. स्थानिकाचा मुद्दा हे मान्य आहे आपल्याला की लोक विधानसभेला वेगळा विचार करतात, लोकसभेला वेगळा विचार करतात, परंतु वर भारतीय जनता पार्टीच्या ज्या चुका प्रामुख्याने झाल्या त्यात वाटतं की ही फोडाफोडी जी झाली, अजित पवारांना आणलं शेवटच्या टप्प्यामध्ये, इथं तर नरेंद्र मोदींच्या सभा झाल्या आणि त्यांनी अजित पवारांना आरोप केले, अशोक चव्हाणांवर आरोप केले आणि अगदी काही दिवसात ती मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली आणि लोक आज गावाकडं मोबाईलवर ही सगळ्या गोष्टी बघतायत. तर एवढं लोकांना लपवून ह्या गोष्टी शक्य नाहीत. का वाटतं की भारतीय जनता पार्टी हे का लक्षात आलं नसतं? नाही, मुळात मराठा आरक्षणाचा जास्त इफेक्ट पडला आहे या इलेक्शनवरती. आणि जी देश लेवलचे काय असते शेवटी सत्ता जे असते त्याच्या विरोधात थोडा रोष असतोच. जेवढे त्यांनी काम करू न करू याच्या आधी पण ती घडलेलंच आहे. कामं गावामध्ये आमदारकीच्या काळामध्ये बरीच झाली, हा गोष्ट मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुमच्या गावामध्ये ऐकली होती. आता त्याचा काय परिणाम झाला नाही मतावर? नाही, विषय कसा आहे, ही देश लेवलची निवडणूक होती आणि आमदारकीला आता आमच्या गावात आदरणीय समानंद दादांनी 10 ते 11 कोटी रुपये निधी दिला आहे. आणि आम्ही जनतेत ज्यावेळेस प्रचार करायला फिरत होतो त्यावेळी जनता सरळ आम्हाला सांगत होती की बाबा आता ही वरच्या लेवलची हे आम्ही विचार करणार आहे, पण आमदारकीच्या वेळेस आम्ही 100% तुम्ही मला आमदार आदरणीय दादांच्याच मागं आम्ही त्यांनाच मदत करणार आहे, कारण की त्यांनी जेवढा निधी दिला आहे आतापर्यंत 35 ते 40 वर्षात एवढा निधी कोणीसुद्धा दिलेला नाही. आणि एवढ्या अडीच 3 वर्ष झाले, त्यात वर्ष 1.5 वर्ष कोरोनात गेलं. एका वर्षात ते 1.5 वर्षात आदरणीय दादांनी 10 ते 11 कोटी रुपये या गादीगावसारख्या एका गावाला दिला आहे. मग आपल्या तालुक्यात मतदारसंघात किती गाव आहेत अशी? तर ह्या विचार करून जनतेनं वरच्या लेवलनं विचार करून वरचा केला. आमदारकीच्या वेळी 100% जनता आदरणीय समाधान दादांच्याच पाठीमागं राहून त्यांनाच मदत करणार हे असं आम्हाला जनतेनं सांगितलेलं. दादा BJPत राहणार का अदर पक्षात नाही, BJPच्या मागं राहणार का कशात राहणार हे विचारा, मेन मुद्दा. तुम्हाला काय वाटतं? नाही, माझा मुद्दा काय माहीत आहे का, जी कोण BJPचं चिन्ह घेईल त्यानं विचार करून घ्यावं. फटका बसणार. हे काय यश अपयश परिचारक मालकांचं नाही, समाधान दादांचं नाही किंवा अभिताबांचं नाही, हे यश मोदींचं आहे. हे मोदींनी मान्य करावं. फडणवीस साहेबांनी तर मान्यच केलं, BJP तसं मोदींनी मान्य करून सरकार स्थापन करू नये. आपण 400 पार जाणार होतो, आपण 250 पार गेलो नाही. आपलं अपयश आहे, आपण सरकार स्थापन करू नये. नाही, मुळात जे 250 पार गेलो नाही आपण म्हणतोय, जर 14चा 19चा आणि 24चा जर विचार केला काँग्रेसचा, तर ते जे आता ह्या टर्मला जे आले 241 आमदार आपलं खासदार भाजपचे, तेवढं सुद्धा त्यांचे होत नाहीत 3 टर्मचे मिळून. त्यामुळे कसं आहे बाबा 240 आले तरी पण सत्ता होत नाही असं म्हणून चालत नाही, कारण की जर 3 टर्म जर ह्यांचा विचार केला तर तेवढे खासदार होत नाही. एनडीए म्हणून त्यांच्या एनडीए म्हणून आणि ह्यांच्यात जर बघितलं इंडिया अलायन्स त्यांच्यात किती टोटल पक्ष आहेत, 20 ते 25 पक्ष आहेत.
असं म्हणून चालत नाही ना बाबा, आलंच नाही आणि हे करून चालत नाही. ठीक आहे. गणेशराव आहेत आमचे भालके गटाचे कार्यकर्ते, आमचे मित्र आहेत. गणेशराव, खरं तर इंटरेस्टिंग निवडणूक झाली आणि खरं तर 2200 मताचं घसघशीत लीड इथनं गावातनं मिळाले. अनेक मुद्द्यांवर चर्चा याआधी देखील झाल्या होत्या. ज्यावेळेला आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बोललो आहे त्यावेळेला अनेक मुद्दे मांडले होते. बरीच लोकं गावातली त्यावेळेला देखील बोलली होती. काय वाटतं, काय कुठल्या गोष्टी असे क्लिअर माइंडेड ठरले की या मुद्द्यांमुळे झटका बसला? नक्कीच प्रथमतः गादेगावचा विचार केला तर प्रामुख्यानं परिवर्तनवादी गाव आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल प्रामुख्यानं, नंतर 3Dच्या पाण्याचा प्रश्न असेल. आज प्रामुख्यानं कोणताही लोकप्रतिनिधी आज पाण्याची आज दुष्काळजन्य परिस्थिती असताना कोणी ज्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही लोकप्रतिनिधींनी. आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले, फक्त चालढकल करण्याचा प्रयत्न आला. उद्या सोडतो परवा सोडतो. पाण्याचा बी बऱ्यापैकी गादेगावमध्ये इफेक्ट जाणवला. त्यानंतर महागाई असेल, आज गुजरातचा कांदा निर्यात केला जातोय, महाराष्ट्रावर का अन्याय होतोय? तुम्ही महाराष्ट्रावरच अशी एक भेदभाव केला जातोय, याची लोकांमध्ये चिड होती. आज मराठा आरक्षणाच्या बाबतीत तरुण पिढी फार आक्रमक झाली होती. नंतर महागाईचं असेल, पेट्रोल डिझेल, GST सारखे मुद्दे असतील, प्रामुख्यानं फोडा आणि जोडा, खऱ्या अर्थानं हुकुमशाही पद्धती देशामध्ये चालू होती. ही लोकांना कुठंतरी भाजपला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली होती आणि लोक त्या वेळेची वाट पाहत होती. आणि आताच्या अगोदरच्या आपण निवडणुका पाहिल्या लोकसभेच्या, कधीच लक्ष्मी दर्शन लोकांना झालं नाही. ह्यांच्या पायाखालची वाळू घसरली होती. आज खऱ्या अर्थानं आर्थिक बाबीसुद्धा काही ठिकाणी दिसून आल्या. जनतेतून इंडिया सरकारच निवडून आले असं मी सांगेन. आणि खरं तर हा रोष महाराष्ट्रभर दिसतोय, कारण दिसतोय नक्कीच. तुमच्या इथं लंके साहेबांचा पुढे बॅनर लावला आहे. मी नगरमध्ये त्यावेळेला देखील होतो. संपूर्ण लोकांनी ताब्यात घेणं जे असतं, म्हणजे पुढाऱ्यांनी तुम्ही तुमच्या पुरतं बघू, आता आमच्या मध्ये येत नाही. पहिल्यांदा लोकशाहीत कुठेतरी एक असं मतदार आपल्या मताच्या बाबतीमध्ये एक ठाम झाले चित्र बघायला, हे किती आश्वासक चित्र दिसतं. नक्कीच दिसतंय. लंके साहेब असतील, बजरंग सोनवणे बाप्पा असतील, नंतर प्रणिताई असतील, जे ह्याच्या अगोदर जे खासदार निवडून आलते त्यांनी कधी 5 वर्षामध्ये जनतेत कधी संपर्कच ठेवला नाही. जय सिद्धेश्वर स्वामी असतील, निवडून आल्यानंतर 5 वर्ष कधी त्या जनतेपर्यंत कधी आभार मानायला सुद्धा आले नाहीत. प्रणिताई शिंदे असतील, शेवटी त्या घराण्याचा आज संपर्क आहेच. आज याचा इम्पॅक्ट 100% जाणवला आहे. लोकप्रतिनिधी असतील, कोणताही लोकप्रतिनिधी असू द्या, जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, तळागाळापर्यंत लोकांची कामं केली पाहिजे. तीर्थक्षेत्र योजनाच्या निधी असतील, नानांनी आज कितीतरी निधी आणला खेचून. आज तसं मला एखादं ठोस काम, रस्त्या व्यतिरिक्त एखादं काम सांगावं त्यांनी. ठोस काम मंगळवेढा उपसा सिंचन योजना कधीपासून प्रलंबित होती, ती कुणी मार्गी लावली? आता त्याचं असं पण नाही की नुसती त्याला मंजुरी मिळाली की बाबा मंजुरी का आणायची कागदावर दाखवायचं. त्याचं निविदा निघून त्याचं टेंडर आता झालं, आचारसंहिता संपली, आता टेंडर निघून काम चालू होईल. ती आता आपली MIDC पंढरपूरची MIDCचं काम अंतिम 99% झालं आहे. ती काम आणि ते आता थोड्याच दिवसात काय मंजूर होईल आणि युवकांना रोजगार मिळणं ही पहिलं हे आधी जे होते त्यांना का जमलं नाही, म्हणजे आदरणीय समाधान दादांनाच कसं जमलं, ह्याच्यावर पण कुठेतरी त्यांनी विचार करा. माझं काय नाही, पवार साहेबांचं तसंच आम्ही मरणार, दुसरीकडे जाणार नाही मरुस्तोर. ही सगळं का असतंय, लुच्चगिरीचा बाजार आहे जगात. ही पवार साहेब तसंच असतील तसंच मी जाणार, एवढं माझं म्हणणं आहे. अजित पवार उगाच काय सुद्धा नाही, ते सगळं पवार साहेबापासूनच होतंय सगळं. पवार साहेब आहे तर म्हणून जनता आहे. जर ती गेला बघा कसं वाटलं होतंय माग, सगळं पोतं फाडल्यानं होईल कुत्र्यानं. ते पवार साहेब आहे तर म्हणून जनता आहे बघा, एवढंच म्हणणं माझं आहे. बघा पुढे एवढंच म्हणणं आहे, पण लय मोठं म्हणणं आहे. ती त्या म्हणण्याचा अर्थ लय नीटनेटका समजून घ्यावं लागल. उद्या विधानसभा निवडणुकीत तर लयच महत्वाचं आहे. नमस्कार. काय वाटतंय, काय गोष्टी ठरल्या? बाबा म्हणतात पवार साहेब गेली संपलं महाराष्ट्र. बरोबर आहे की बाबाच. पवार साहेबांनी आजपर्यंत शेतकऱ्यांविषयी जी धोरणं राबवली, पवार साहेबांनी आजपर्यंत ही कारखानदारी ह्या पश्चिम महाराष्ट्रात वाढवली, त्यामुळं शेतकरी सुबलम सुपलम झाला, कारखानदारी वाढली, रोजगार वाढला.
आणि पवारसाहेबांनी आयात निर्यात धोरण केंद्रीय कृषी मंत्री असताना 1 नंबर ठेवलं होतं. कांद्याला दर होता, दुधाला दर होता. आज दुधाची अवस्था काय आहे, कांद्याची अवस्था काय आहे? आज तुम्ही गुजरातचा कांदा बाहेर पाठवताय आणि आमचा कांदा महाराष्ट्रातला चालत नाही. आमच्या कांद्यातनं ज्यूस निघत नाही का काय निघत नाही का गुजरातच्याच कांद्यातनं ज्यूस निघते. ही आम्हाला पटलं नाही. म्हणजे ही सर्वसामान्य लोकांना पटलं नाही आणि स्थानिक नेते मंडळींचा ह्यात काही विषय नाही. ही केंद्राकडे बघून मतदान झालेलं आहे आणि केंद्रात आम्ही मोदी साहेबांवर पूर्णपणे नाराज आहे. त्यात मराठा आरक्षणाचा विषय आहे. पुन्हा शेतकऱ्यांवर जो अन्याय केला ह्याने मोदी साहेबांनी 10 वर्षात त्याचा उद्रेक आज झालेला आहे. आणि हुकुमशाही जी पद्धत, संविधान वाचवणं किंवा काय मोदी साहेबांनी हुकुमशाही पद्धतीने काय निर्णय घेतलं त्याच्या विरोधात हे मतदान 2024ला झालं आणि उद्रेक हा स्थानिक मुद्दे किती मत हे नेत्यांचा प्रभाव किती ठरला? भालके, परिचारक, आवताडे, अभिजित पाटील, काळे, बरीच नेत्यांची लोक तुमच्या गादेगावमध्ये आहेत. काय वाटतंय गादेगावात स्थानिक म्हणजे ह्या नेत्यांचं काही चालतच नाही. म्हणजे ही काँग्रेसच्या विचारांचं गाव आहे आणि काँग्रेसच्या विचारांचं, पवारसाहेबांच्या विचारांचं गाव असल्यामुळं ही जिथं ही लोक असतील म्हणजे साहेब जिकडं किंवा साहेबांच्या पाठीमागं आणि काँग्रेसच्या विचारांच्या पाठीमागं हे गाव चालणार आहे. आणि आजपर्यंतचा इतिहास आहे की जिकडं काँग्रेसचा विचार, जिकडं साहेबांचा विचार, तिकडं गावानं लीड दिलेला. ठीक आहे. नमस्कार. नमस्ते. काय या सगळ्याचं ऐकून वाटते? बरोबर, पवारसाहेबामुळे सगळं शेतकरी सुखी समृद्धी आनंदात आहे. त्यामुळे पवारसाहेब जिकडं तिकडं गाव असणार आमचं. पवारसाहेब जिकडे तिकडे गाव असतं. ठीक आहे. 3 कार्यकर्ते इथं आपण बोलवतो. नमस्कार. राम 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 राम. कसं वाटतंय निवडणुकीनंतर आता? ते आता सातपुत्याला विचारावं लागेल कसं वाटतंय. बीडला गेल्यावर कसं वाटतंय काय? हां, आता बीडला गेलाय कुठं महाबळेश्वरला गेलाय काय माहिती. हां, काय गोष्टी महत्त्वाच्या ठरल्या? हे तर काय नळाला पाणी दिलं नाही, पेयच्या पाण्याची बिकट परिस्थिती, लक्ष नाही, स्थानिक आमदार आहेत, वर भाजपवाले, ही नेते गेले सगळी इकडे, सगळी जनता इकडे गेली. पवार साहेब असतील, शिंदे साहेब, इकडे सगळी जनता. भगीरथ दादा आहेतच. त्यामुळं झटका बसलाय. ह्यांना आता हेतून पुढे ती असंच झटकं बसणार आहेत. जर नाही आता लवकर प्रश्न सोडवलं तर आता काय पाणी देणार आहे काय? ती पाऊस चालू झाला हा, या पाण्यानं जनता मेली पाक. त्यामुळे आता फरक नाही. आता काय फरक नाही हाय. आता हे काय झालं, थोडं आबी आबा तकडे गेल्यामुळे 1-2-300 मतं गेली. गेली तर का? हा, आबामुळे थोडी गेली, जाणार की आता थोडं कार्यकर्ते असते, थोडं जावंच लागणार ना. नाहीतर ही काय आम्ही ह्यांना सांगतो 400 आता ही गुंडाळतील नुसती पुढे राहील तेवढी त्यांची मत. कार्यकर्ते किंवा जनता कोणीही देत नाही मत. त्यांना येते ती नुसते गुळमाट बोलते ती निघून जाते. कामं करायचं म्हणलं का आलून गेलून हे असलंच. नवीन दादा येऊन बसले. राम राम. राम राम. कसं गावातनं गादेगावातनं गेल्या वर्षी माझी 2 वाहनं चालू होती उसाला. जवळजवळ 16-17 वाहनं गादेगावातनं चालायची पट्टा पडोस्तर. ह्या वर्षी गावात 2 एकर कुठं ऊस राहिला नाही, केवळ कॅनलला पाणी न आल्यामुळं. एवढं मोठं नुकसान झाले गावाचं. पण ते कळत नाही. लोक ही आहे ती निर्भीड आहे ती, म्हणजे खड्ड्याला भरून काढण्यासाठी एवढं बेकार परिस्थिती झाली गावात. लोकांनी अजून काय गोष्टी विचार केला वाटते मतदान करताना? विचार काय, ही पाण्याचा विचार केला, पुन्हा वर शासनाचं ह्याचं केला, संविधानचं थोडं चाललं होतं त्यांचं बदलायचं. 400 पार झाल्यानंतर त्यांचं चाललं होतं, म्हणजे वन समजा हात घ्यायचं सगळं चाललं होतं. त्यात लोकांनी जरा विचार केला, म्हणून हे असं केलं तर असं राडा होईल म्हणून लोकांनी. जनतेनं भाजपला जागा दाखवल्या. आतापर्यंत मोदी सरकार म्हणत होती, आता एनडीएवर आली. एनडीए सरकार म्हणते ती. आता काय वाटतंय? खरं तर बऱ्याच लोकांशी बोललो, वेगवेगळे मुद्दे लोक सांगतायत. परवा दिवशी ज्या दिवशी निकाल होता त्यावेळेला आपल्या महाराष्ट्र माझाच्या ऑफिसमधून आपण दोघं सातत्यानं या निकाला या संदर्भात देखील वेगवेगळ्या पद्धतीचे अपडेट इथल्या लोकांना देण्याचा प्रयत्न आपला सुरू होता. खरं तर काय मुद्दे महत्त्वाचे ठरले हे विचारल्यानंतर बऱ्याच मुद्द्यांचा खरं तर उहापोह लोकांनी केला. विशेषतः ही निवडणूक ही केंद्राच्या मुद्द्यांवर किंवा वरच्या मुद्द्यावर झाली. स्थानिक राजकारणात इथं काही संबंध नाही, कोणी श्रेय घ्यायला यायचं नाही, या संदर्भातल्या भूमिका लोक मांडत आहेत. ॲक्च्युली एक विश्लेषक म्हणून काय परिस्थिती आहे? जनता म्हणते हे खरं आहे का? ॲक्च्युली जर बघितलं तर जनता म्हणते हेच खरं आहे.
पण यामध्ये एक गोष्ट झाली की 2014ची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली ती मोदींकडून. त्याचबरोबर 2019ची निवडणूक मला आणखी एक संधी द्या म्हणून निवडली गेली आणि लोकांनी त्या दोन्ही वेळेस ऐकलं की एक वेळेस साधं बहुमत दिलं आणि दुसऱ्या वेळेस प्रबळ असं बहुमत दिलं की जेणेकरून कुठल्याही म्हणजे अडचण असू नये अशा पद्धतीचं बहुमत दिलं आणि टॉप टू बॉटम जे तुम्ही सांगाल त्या ठिकाणी ऐकलं. आणि ही भूमिका घडत असताना सुद्धा जे जे मुद्दे आले ते 2024पर्यंत त्यातलं काहीच घडलं नाही. म्हणजे एक तरी महागाईचा मुद्दा वाढत गेला की ज्या महागाईच्या मुद्द्यावर तुम्ही लढला त्या ठिकाणी झालं नाही. त्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न 2 कोटी नोकऱ्या देतो असं सांगितलं पण 2 कोटी नोकऱ्या मिळाल्या नाहीत पण त्याच्यातल्या नोकऱ्या ऑलरेडी जर कमी झाल्या अशा काही घटना घडल्या. विकासाच्या मुद्द्याचे जे जे काय आहे ती जे बेसिक विकास आहे की जो केला पाहिजे म्हणजे रस्ते लाईट पाणी हा तर मूलभूत भाग आहे तो तर केलाच पाहिजे. पण त्याचबरोबर औद्योगिकरण त्याचबरोबर एक भाग समतोल हा भाग करून महाराष्ट्राला देणारी दुय्यम वागणूक नेहमी केंद्रामध्ये आत्ता जी वागणूक दिली गेली मग ते गोदावरीचं पाणी नेणं असेल किंवा अनेक मुद्दे महाराष्ट्रातला हिऱ्याचा उद्योग नेणं असेल किंवा काही महाराष्ट्रातल्या मोठ्या कंपन्या गुजरातला नेण्यात आहेत की मी गुजरातचा पंतप्रधान अशी भूमिका असण्यापेक्षा मी महाराष्ट्राचा देशाचा पंतप्रधान आहे ही भूमिका रुजवण्यात मोदी कमी पडले. येऊन स्थानिक नेतृत्व कमी पडलं आणि जी पडलेली पावलं आहेत म्हणजे त्यानंतर जेव्हा यांच्या लक्षात आलं की बाबा आपल्याला आता जनाधार कमी होतोय त्यावेळेस यांनी ज्या गोष्टी केल्या की ज्यांच्यावर एक पहिला मुद्दा एक फॉर्म्युला ह्यांचा पूर्वीचाच की आरोप करायचे आरोप करानंतर सोडून द्यायचे पण सत्तेत आल्यानंतर आरोप केल्यानंतर ED CBI त्याच्या पाठीमागे लावली अटक केल्यानंतर त्याच्यात काहीच निष्पन्न नाही आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्याची वेळ आली. मग अगदी राऊतांचा असेल किंवा देशमुखांचा भाग असेल आणि काही लोकांना त्यांची भीती घालून मग आपल्याकडे वश करून घेण्याचा भाग असेल. अगदी स्थानिक पातळीपर्यंत सुद्धा ते राबवलं गेलं बेसिकपर्यंत राबवलं गेलं निवडणूक कंटेंट्स राबवले गेले आणि ह्या कंटेंट्समध्ये स्ट्रॅटेजी चुकली. विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा लढत होती ते विकासाच्या मुद्द्यावरच चालायच्यापेक्षा बी राष्ट्रीय राजकारण हे भावनिकतेवर गेलं. काही वेळेला मोदींनी हिंदुत्ववादावर नेलं किंवा मला गरज आहे किंवा देशवादावर नेलं पण ही अडचण ठरली आणि स्थानिकचा जर आता मुद्दा घेतला गेला सोलापूरचा जर विशेष करून विचारात घेतला गेला तर सोलापूरमध्ये एक गोष्ट झाली की तुम्ही इथं लोकांना खासदार 25 वर्ष भाजपचा खासदार आहे बरोबर म्हणजे ज्यावेळेस कुणीच नव्हतं तेव्हा भाजपचा खासदार दिला गेला ज्यावेळेस तुम्हाला गरज पाहिजे तेव्हा भाजपला हितनं आधार मिळाला. पण गेल्या 2 निवडणुकीमध्ये 2 खासदार असे दिले की त्या खासदारांना केंद्रातही कुठं स्थान नाही आणि स्थानिकही खासदारांचा संपर्क नाही फक्त तुम्ही सांगितलंय म्हणून निवडून देणं हा या मतदारसंघातला ग्रह खरं तरी अडचणीचा ठरला. आणि मग विकासाचा मुद्दा हितला आला की स्थानिक बॅकलॉगच्या बाजू असतील मग जसं आज हिथं विक्रमी मतदान मिळतंय तर सुशीलकुमार शिंदेंची कनेक्टिव्हिटी ही गादेगावशी खूप मोठी होती का त्यांनी त्याच्यातले बेसिक कामं केली ह्याची जाणीव लोकांनी ठेवली आणि बेसिक कामं केल्यानंतर लोक जाणीव ठेवतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे. मग तो अनेक नेत्यांकडून तो सिद्ध झाला आणि तो गादेगावमध्ये स्थानिक लेवल किंवा बाकीच्या गोष्टीवर थोड्याफार प्रमाणात स्थानिकचा प्रभाव राहू शकतो नेतृत्व म्हणून असू शकतं पण जे नेतृत्व चाललं पाहिजे त्यानं विकास हा बेसिक केलाच पाहिजे. म्हणजे अगदी प्रणिती शिंदे आज निवडून आले असतील 80-81 हजाराने तरी त्याच्यात आज जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी मतदारसंघात संपूर्ण मतदारसंघात त्यांच्या पाठीमागं जरी बेस बसला असला तरी सुद्धा एक गोष्ट नक्कीच आहे की त्यांना कामाचं आव्हान भविष्यातलं आहे. मग तो विमानतळाचा प्रश्न असेल रेल्वेचा पंढरपूर रेल्वेचा प्रश्न असेल किंवा पाण्याच्या साठवणूक क्षमतेचा की अगदीच आता कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्हाला पाणी मिळालं नाही ह्या छोट्या प्रश्नांपासून अगदी इथल्या विकासाच्या प्रश्नापर्यंत मग ती मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न असेल पंढरपूरचा MIDCचा प्रश्न असेल रेल्वे वाहतूक दळणवळणाचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न एक ठराविक सिस्टीम बसवून त्यांना सोडवावे लागणार आहेत. अशी पोझिशन असताना ही एक आश्वासक चेहरा म्हणून लोकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि त्यांना त्या गोष्टीवर त्यांना लोकांनी मतदान केलं. इथं दुसरी एक बाजू झाली की भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं की बाबा की भारतीय जनता पक्षाचा ऐनवेळी उशिरा आलेला उमेदवार की त्या उमेदवाराला खरं तरी इथं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये संधी मिळाली नाही. स्थानिक 4-5 आमदार त्यांच्यासोबत असताना इन्फ्रास्ट्रक्चर सगळं सोबत असताना ह्या इन्फ्रास्ट्रक्चरला त्यांना एनकॅश करण्यासाठीची संधीच मिळाली नाही. ऐनवेळी शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही त्याला निवडून म्हणजे उभा केलं आणि तोपर्यंत टोटली लोकांचा आणि जनाधाराचा नॅरेटिव्ह हा सेट झाला होता आणि हा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये तोडण्यामध्ये अडचण झाली आणि तो तुटू शकला नाही शेवटपर्यंत जरी हे झालं तरी. आणि ह्याला राजकीय प्रश्न म्हणजे राष्ट्रीय प्रश्नाचा आणि राज्याच्या प्रश्नाचा जिथं लोकांनी नॅरेटिव्ह सेट करून याचा मोठा फटका हा राम सातपुते नाही बसला आणि त्यामुळं प्रणिती शिंदेंना तो त्याचा प्लस पॉईंट झाला. आणि जे विस्कळीतपणा होता पूर्वी काँग्रेसमधला तो काँग्रेसचा विस्कळीतपणाही त्यांनी एकत्र करण्याचा म्हणजे पंढरपुरातून भालक्यांना सोबत घेण्याची गोष्ट असेल
किंवा दक्षिण सोलापूरहून दिलीप मानेला सोबत घेण्याची गोष्ट असेल किंवा माझी आडम नरसई आडमना घेण्याची भूमिका असेल, उत्तर सोलापूरमध्ये आणि काँग्रेस भाजप शिवसेना ह्याचा एक गट एकत्रित मतदानामध्ये प्रचारात आणि खालीपर्यंत उतरण्यामध्ये ते यशस्वी ठरले. लोकांपर्यंत ही ऑलरेडी लोकांची भावना आणि त्याला मिळणारा आधार या गोष्टीवर खरं तरी सोलापूर लोकसभेची निवडणूक झाली. पण ह्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीचा अनुषंग हा उद्याच्या भविष्यातील निवडणुकात सुद्धा नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच निवडणुकीमध्ये. अगदी सोलापूरच्या निवडणुकीमध्ये लोकसभेत आले म्हणजे उद्याच्या काळात विधानसभेलाही तीच असेल असं नाही, तर विधानसभेला सुद्धा स्थानिक मुद्दे पुन्हा भविष्यात असणार आहेत. त्यामुळं विधानसभेचे जे जे कोणी उमेदवार असतील त्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपणाला आता जनतेमध्ये गेलं पाहिजे. लोकांचा जसा नेत्याचा आधार हवा आहे, पक्षाचा आधार हवा आहे, तसा जनतेचाही आधार हवा आहे आणि जनतेमध्ये गेले पाहिजे. जनतेचे प्रश्न काय आहेत ह्या प्रश्नाची सत्ताधारी म्हणून काय विद्यमान आमदार असतील त्यांनी सोडवणूक केली पाहिजे आणि विरोधक म्हणून त्या आमदारांना त्या ठिकाणच्या आमदारांना प्रश्न सांगण्याचं काम ज्यांनी कोणी असेल त्यांनी केलं पाहिजे, तरच हे उद्याच्या काळात तिथं टिकू शकतात. ही वस्तुस्थिती अगदी. आणि खरं तर हीच गोष्ट इथं घडली आहे असं म्हणावं लागेल. अनेक वरचे मुद्दे जसं बऱ्याच लोकांनी सांगितलं की दुधाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, महागाई असेल, फोडाफोडी असेल, ह्या कुठल्याच गोष्टी लोकांना आवडल्या चित्र पाहायला मिळत नाही. इथं बोलायचं झालं तर राम सातपुतेंना ऐन शेवटच्या टायमाला दिलेली उमेदवारीमुळे त्यांना प्रचाराला तितकासा वेळ मिळाला नाही. त्याहून महत्त्वाची ठरलेली गोष्ट म्हणजे पाठीमागं इथं जे भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार होते ते इतर खासदाराच्या तुलनेनं प्रचंड निष्क्रिय ठरल्याचा आरोप झाला. ही मंडळी पूर्ण वेळ राजकारणी किंवा राजकारणी चेहरेच नसल्यामुळे ही मंडळी लोकांमध्ये आली नाही. त्यामुळं एक मोठा परिणाम खासदार दिसला नाही, खासदारांचं काम बघितलं या संदर्भातलं झाला, त्याचाही फटका भारतीय जनता पार्टीला बसला. त्या सगळ्यासोबत एक गोष्ट ह्या सगळ्यांमध्ये नीटनेटकी लक्षात घ्यावी लागणार ती अशी आहे की जे रामभाऊ बागला यांनी जात खरं तर ती स्टेट लाईन दिली आहे, जी स्टेट लाईन सगळ्यांना महत्त्वाची आहे. सत्ताधारी आमदार असतील किंवा ज्यांना हे काम करायचं आहे, आमदारकीची निवडणूक लढवायची आहे, ते विरोधातले उमेदवार सध्या असतील जे सत्तेमध्ये नाहीत, त्या सगळ्यांनी ही गोष्ट नीट समजून घ्यायची गरज आहे की विधानसभा वेगळे, लोकसभा वेगळे. लोकसभेचं चित्र विधानसभेला नसतं. लोकांनी यावेळेला मतदान केले ते विधानसभा समोर ठेवून मतदान केलेलं नाही, ते लोकसभा समोर ठेवून मतदान केले. विधानसभेला असलेले जे काही इथले उमेदवार असणार त्यांच्यासमोरची आव्हानं पुन्हा वेगळ्या पद्धतीची असणार आहेत. आमचं लोकसभेत आता एकूण ह्या मताधिक्यात काय फावलं गेले ही स्टेटलाईन तिथं आपल्याला देता येणार नाही. त्याहून महत्त्वाची सगळ्यात जर कुठली गोष्ट असेल तर यावेळेला लोकांनी इथल्या स्थानिक पुढाऱ्यांचं ऐकलं नाही. त्यांनी आपल्या एका मताचा विचार स्वतः केला आणि हातामध्ये निवडणूक घेतली. ही सगळ्यात मला वाटतं आश्वासक बाबसुद्धा आहे. लोकशाहीमध्ये कुणीतरी एक आमका नेता सांगतोय म्हणून जर मतदान झालं असतं तर इथं भारतीय जनता पार्टीचे 5 आमदार होते, परंतु असं झालं नाही. लोकांनी त्या सगळ्या आमदारांना, उमेदवारांना, संभाव्य उमेदवारांना सांगितलं की तुमच्या निवडणुकीच्या वेळेला तुमचं बघू, आता मात्र आम्हाला त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आमच्या पदचा विचार करू. अगदी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये देखील अगदी 2-3 दिवसांपासून ही चर्चा सुरू आहे की हे जे मताधिक्य मिळाले त्यामध्ये समाधान आवताडे, परिचारक आबिद पाटील भालके यांची नावं घेतली जातात. तर इथं सुद्धा एक स्टेटलाईन नीट समजून घ्यायची गरज आहे. आपण देखील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये फिरतोय, संपर्क आहे, तर इथं कुठल्या नेत्याचा या इथल्या लोकसभेच्या मतदानावर परिणाम पडला आहे असं नाही आणि हे सत्य स्वीकारावं लागेल जड असलं तरी. कारण का तर इथं नेत्यांनी आपल्या भूमिका ठरवण्याच्या आधी लोकांनी आपल्या भूमिका ठरवल्या होत्या. कारण आपण 5-6 महिन्यापूर्वी गादेगावात ज्यावेळेला बसलो होतो तोपर्यंत नेत्यांचे चित्र स्पष्ट नव्हतं की कोणता नेता कुठं असणार आहे. तोपर्यंत तरी मला वाटतं भगीरथ बालके BRSमध्ये होते, अभिजित पाटील तुतारीमध्ये होते आणि ही 2 मंडळी होती. परिचारकांची भूमिकाच गुलदस्त्यामध्ये होती की ते नेमके काय करतील. कारण इथंच मला आठवते तुमच्या गावातल्या काही लोकांनी मला सांगितलं होतं की परिचारक मालक आमदारकीला बघू, लोकसभेला आम्ही त्यांचं ऐकणार नाही अजिबात सुद्धा. म्हणजे ही भूमिका इतकी उघड, ज्या गटाला पंढरपूर तालुक्यामध्ये असं म्हणलं जातं की परिचारकांचा गट परिचारकांच्या पाठीमागं एकदम निष्ठेनं असतो, त्या गटातली लोक यंदा अशी म्हणाली की आम्ही आमदारकीच्या टायमाला परिचारक मालकांचं ऐकू, विधानसभेला लोकसभेला मात्र आम्ही आमचा विचार करू. आणि हे चित्र इथं त्या ठिकाणी निश्चितपणानं दिसल्याचं चित्र पाहायला मिळतं. त्यामुळं जो काही 2-3 दिवस झाले इथं सुरू आहे की हे लीड आमच्यामुळं किंवा ते लीड तुमच्यामुळं किंवा ह्या प्रश्नामुळं त्या प्रश्नांमुळं, हे लीड जनतेमुळं मिळाले. जनतेने निवडणूक हातात घेतली होती. कुणी एका राजकीय व्यक्तीनं किंवा कुणी एका राजकीय नेत्याच्या पाठीमागे इथली तालुक्यातली जनता किंवा मतदारसंघातली जनता गेले असं म्हणता येणार नाही. त्यामुळं त्या नेत्याला उद्याची विधानसभा या लोकसभेच्या जीवावर खेळता येणार नाही. तिथे वेगळी बांधणी करावी लागेल, वेगळे मुद्दे लढवावे लागतील, वेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतील, स्वतः मैदानात उतरावं लागेल, मेहनत करावी लागेल आणि मग त्या मेहनतीच्या जीवावर आता मला मतदान करा ही गोष्ट सांगावं लागेल. तुर्तास तरी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघासहित अनेक भागामध्ये जे निवडणुकीचे निकाल आले त्यामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप कमी, जनतेचा हस्तक्षेप सगळ्यात जास्त होता आणि जनतेनेच ही निवडणूक हातात घेतली होती असं म्हणावं लागेल. कॅमेरामन मुकेश, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, गादेगाव.